आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानातील अडचणी तातडीनं दूर करण्यात याव्या असे निर्देश गलिच्छ वस्ती निर्मूलन आणि घरबांधणी विशेष समिती सभापती ऋतिका मसराम यांनी दिले. नागपूर महानगरपालिकेत या संदर्भात बैठक झाली. यावेळी प्रधानमंत्री आवास योजना 2.0 आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या रमाई घरकुल योजनेच्या संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अंबाझरी तलावाच्या काठावर जलतरणपटू, जलतरणप्रेमी आणि नागरिकांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अंबाझरी जलतरण संरक्षण आणि संवर्धन समिती आणि शहरातील जलतरणप्रेमींनी या उपक्रमात मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून नागपूर परिमंडलात महावितरणतर्फे विविध जनहिताच्या आणि लोककल्याणकारी योजनांचा जागर करण्यात आला. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील 100हून अधिक ठिकाणी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी थेट नागरिकांसोबत संवाद साधत आधुनिक आणि पारदर्शक योजनांची माहिती दिली. कळमेश्वर उपविभागात काढण्यात आलेली जनजागृती बाईक रॅली या संपूर्ण उपक्रमाचं मुख्य आकर्षण ठरली. कन्हान 900 मिलीमीटर फीडर मेनवर गळती आढळून आल्यानं OCWद्वारे इथं आपत्कालीन शटडाऊन घेण्यात आला आहे. दुरुस्तीच्या कामामुळे आज सायंकाळी बस्तरवाडी, बिनाकी, उप्पलवाडी, इंदोरा आणि बेझोन भाग या भागातील पुरवठा प्रभावित होऊ शकतो. भारत आणि श्रीलंकेदरम्यान 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना श्रीलंकेतील गॉल इथल्या मैदानावर सुरू आहे. काल नाणेफेक जिंकून भारतानं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आज दुसऱ्या दिवशीचा खेळ समाप्त झाला तेव्हा भारतीय संघाच्या 116 षटकात 9 गडी बाद 460 धावा झाल्या होत्या. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. 23 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवत आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.